गणेशोत्सव म्हटलं की सर्वत्र डीजे आणि ढोल ताशांचा दणदणाट आपल्या कानी पडत असतो. मात्र या सर्व अवाढव्य खर्चाला फाटा देत निर्मलनगर भागातील चारंगबाबा सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या वतीनं गुलेवाडी येथील संदीपनी गुरुकुल आश्रमातील वारकऱ्यांनी टाळमृदुंगाचा गजर करत गणपती बाप्पा मोरया आणि विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल ही गाणी आणि भजने गात गणपती बाप्पाची भव्यदिव्य मिरवणूक काढली. आणि विशेष म्हणजे या गणेश मंडळाच्या गणरायाची प्रतिष्ठापना पुरुषांच्या हस्ते न करता महिलांच्या हस्ते करत आगळावेगळा समाजामध्ये पायंडा पाडण्यात आला आहे. संगमनेर महाविद्यालयाच्या समोर असणाऱ्या निर्मलनगर भागातील चारंगबाबा सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षी गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केले जातात. मागील वर्षी गणपती बाप्पाची मिरवणूक परिसरामधील महिला आणि तरुणींच्या लेझिम पथकाद्वारे काढण्यात आली होती. मात्र यावर्षी ही मिरवणूक बालवारकरांच्या दिंडीने काढण्यात आली. संगमनेर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शारदा बेकरीपासून ते चारंगबाबा मंदिरापर्यंत गुलेवाडीच्या संदीपनी गुरुकुल आश्रमातील बालवारकरांच्या दिंडीने मंडळाच्या गणरायाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. टाळ मृदुंग आणि पखवाजाच्या तालावर पांडुरंग विठ्ठलाची भजने गवळणी गात रणामाचा गजर करत नाचत गाजत या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीमध्ये मंडळाचे सर्व पदाधिकारी, तरुण तरुणी, लहान मुले सहभागी झाले होते. शेवटी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली. याप्रसंगी गुंजाळवाडी परिसरामधील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेश भक्त मोठ्या संख्येनं हजर होते. टाळी वाजवा. निश्चितच संगमनेर कॉलेज परिसरातील एक मोठं मंडळ म्हणून चारंगबाबा सिद्धिविनायक या परिसरात सर्वांना परिचित आहे. या परिसराची लोकसंख्या 1500च्या दरम्यान असून या परिसरामध्ये या सर्व लोकसंख्येमध्ये एकच गणपती बसवला जातो आणि दरवर्षी मिरवणुकीला कोणताही असा धांगडधिंगा न करता किंवा बाकीचं काही न करता वेगवेगळे गेल्या वर्षी आम्ही लिजिम मिरवणुकीने गणपती आणला होता. यावर्षी वेगळा प्रकार म्हणून एक भक्तिमय वातावरण तयार व्हावं या दृष्टीने टाळ पथक या ठिकाणी आम्ही कॉलेजपासून या गणपतीच्या प्रतिष्ठापनेच्या ठिकाणी मिरवणुकीने आम्ही आणलं आणि त्यामुळे या परिसरातील लोकांमध्ये
अतिशय आनंदाचं वातावरण आहे की चांगला उपक्रम हा टाळ पथकाचा या मंडळाने केला, म्हणून या परिसरात सर्व लोकांनी त्याचं कौतुक केलं आहे. या गणपती मंडळामध्ये आम्ही दररोज वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने क्विज कॉम्पिटिशन, संगीत खुर्ची, त्याचप्रमाणे बुद्धिबळ आणि महिलांसाठी खास होम मिनिस्टर यासारख्या वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी होत असतं. प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन होत असल्याने या ठिकाणी रोज खूप गर्दी या ठिकाणी 500 ते 600च्या दरम्यान महिला आणि पुरुष तसेच मुलं या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यामुळे या मंडळाची निश्चितच या परिसरामध्ये एक चांगले उपक्रम आणि वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. तर प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की पुरुष माणसाच्या हस्ते आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतो, परंतु तुम्ही आगळा वेगळा पायंडा पाडला की महिलांच्या हस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची, ही कल्पना कशी आहे नेमकी? निश्चितच या एवढी मोठी लोकसंख्या असलेलं एक मोठं मंडळ, परंतु सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आपण स्वतःनं पुढे राहता या परिसरातील ज्या सिनियर महिला आहेत किंवा बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करायची असा एक विचार मंडळाच्या पुढे आला आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याला सर्वानुमते मंजुरी दिली आणि म्हणून एक आपल्या जिल्ह्यातील एक वेगळा उपक्रम म्हणून या ठिकाणी महिलांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. एस नाना मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर.